आणि मी आज उभं राहूनच करणार आहे, त्यामुळे इट्स फाईन. धन्यवाद मंडळी. नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग. तुम्ही जगात कुठून बघत असाल. आरोग्य संपदाच्या या अजून एका सत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत. 2 आठवड्यापूर्वी आपण डॉक्टर मीनाताई नेरुरकर यांच्याकडून योगाबद्दल ऐकलं. कसे त्यांनी सर्जरी वर मात केल्या आणि योगासनांनीच त्यांचा सगळे इश्यूज बरे झाले. तर अनेक आम्हाला रिव्ह्यूज आले आणि खूप छान वाटलं की लोकांना तो कार्यक्रम आवडला. मागच्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय योग दिन झाला आणि जे आमचे वेब ऍडमिन आहेत गौरव पटवर्धन, त्यांना अनेक लोकांकडून सूचना आल्या की आम्हाला अजून एक सेशन नक्की आवडेल, करता येईल का? सो गौरवनी ही बाब माझ्या कानावर घातली. धन्यवाद गौरव, थँक्यू सो मच. आणि मग मी मीनाताईंशी बोललो की मीनाताई, देर इज अ पब्लिक डिमांड आणि आम्हाला आवडेल. आणि मीनाताई लगेच हो म्हणाल्या. मीनाताई धन्यवाद, कारण आय नो सगळ्यांचे बिझी शेड्यूल ऑलरेडी आपली लागलेली असतात इकडे तिकडे, आणि त्यातून तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलात त्याबद्दल खूप खूप आभार. क्विकली, ज्यांनी कोणी मागचं सेशन मिस केलं असेल आणि चुकून जर तुम्हाला मीनाताई कोण आहेत माहीत नसतील, तर हे मी 30 सेकंद घेतो. तर मीनाताई गेली 50 वर्ष अमेरिकेत वास्तव्यात आहेत. त्या सुप्रसिद्ध OBGYN म्हणजे स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ आहेत. जवळजवळ 35 वर्ष त्यांनी या क्षेत्रात काम केलेलं आहे. आणि मग त्याचबरोबर त्या कलाकार म्हणून सगळ्यांना जास्त प्रसिद्ध माहितीचे आहेत. त्यांनी सुंदरा मनामध्ये भरली हा त्यांचा कार्यक्रम अमेरिकेत नाही तर भारतात सुद्धा त्यांनी असंख्य प्रयोग केले, जवळजवळ 250 प्रयोग वगैरे झाले. आणि त्यांनी लावणीला परत एकदा महाराष्ट्रात लोकप्रियता आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. तर मीनाताई, तुमचं जोरदार स्वागत आमच्या या कार्यक्रमात. आणि आज आता आपण योगासनं करताना तुम्ही जर नव्याने सुरुवात करणार असाल तर काय करावे किंवा काय करू नये याचं मार्गदर्शन आपल्याला देणार आहेत. आणि बिफोर यू स्टार्ट, मला गौरवचे परत एकदा आभार मानायचे आहेत. गौरव, थँक्यू सो मच. तू आरोग्य संपदा प्रत्येक सेशनमध्ये आपल्याला आम्हाला मदत करतोय. चांगली फ्लायर्स, रिमाइंडर पाठवणं खूप काम आहे. तर थँक्यू सो मच. आणि एवढं बोलून मी थांबतो आता. मीनाताई, मला परत एक एकदा स्वागत. गौरवला सूचना करायची आहे, कारण मला असं एक फीडबॅक आले मागच्या वेळेला की सगळे विंडोज ओपन होत्या, तर फक्त स्पीकर विंडो ठेवली तर जास्ती लोकांना, आता कारण मी आता ऍक्च्युली डेमॉन्स्ट्रेशन करणार आहे म्हणून त्याच्यासाठी. येस येस, तुम्ही स्पॉटलाइट मध्येच आहात. ओके. स्पॉटलाइटवर असा म्हणजे रेकॉर्डिंग जेव्हा लोक बघतील तेव्हा त्यांना फुल फुल हो स्क्रीन मध्ये हो, दिसेल. रेकॉर्डिंग दिसतच, या हा, बरोबर आहे, आता रेकॉर्डिंग. कम्प्युटरवर त्या झूमच हे आहे सेटिंग्स, तिथे आपल्याला अवॉइड नाही करतात. मी आता वरती मला काही लोक दिसतात ज्यांनी त्यांचे कॅमेरे ऑन ठेवले, पण रेकॉर्डिंग मात्र तुम्हाला फुल स्क्रीनच दिसेल नंतर जे बघतील त्यांना. आजच्या दिवशी जे बघतात लाईव्ह त्यांना तुमचा चेहरा आणि इतर लोकांचे दिसतील, पण रेकॉर्डिंग बघितलं तर फुल स्क्रीन दिसेल. पण नॉर्मली ना स्पीकरचं, जो स्पीकर बोलतो त्याचं ठेवलं ना तर तोच स्क्रीनवर दिसतो. येस येस, तसंच असणार. आता ओके. थोड्या वेळात माझा स्पॉटलाइट जाईल, तुमचाच फक्त राहील थ्रू आउट द सेशन. तर आपण सुरू करूया. धन्यवाद. मंडळी, परत एकदा माफी मागतो मी तुमची, जरा उशिराने सुरू होतोय, काही तांत्रिक बिघाड होते, पण होपफुली आपण आता इथून कुठलेही बिघाड येणार नाही अशी आशा करूया. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू गौरव आणि प्रसाद, तुम्ही मला परत इकडे बोलवलं म्हणून. मला म्हणजे माझ्या मैत्रिणींच्या पण खूप सूचना आल्या की, आणि मेजॉरिटी हेच सांगतायत की आम्हाला बसता येत नाही. तर ती आसनं बसून काय करायचं हे कर. तर मी आता काय करणार आहे माहितीये ना, इम्पॉर्टंट थिंग इज आपल्याला योगा सुरू करायचा आहे. योग साधना त्याचं सुरू करायचंय, येणं केनं प्रकारेण. आता योगासनं उभ्यानी असतात, बसून असतात, जमिनीवर बसून असतात, झोपून असतात, सगळ्या पोटावर, पाठीवर सगळीकडनं तुम्ही योगासनं करू शकता कुठच्याही पोझिशन मध्ये. तर मी आज इतक्या लोकांना बसून करायचे प्रॉब्लेम्स आहेत, काही लोकांना जमिनीवर बसता येत नाही, तर मी आज सगळी उभ्यानी करायची आसनं सांगणार आहे. आणि कारण का आपल्याला पहिल्यांदा वी हॅव टू स्टार्ट, सगळीकडे सुरू केल्याशिवाय काहीही होणार नाहीये. तर योग म्हणजे काय? योग इज अ युज, या संस्कृत शब्दापासून आलेला आहे. योग म्हणजे युनियन, बॉडी, माइंड आणि सोल ह्याचं युनियन आहे. आणि ह्याच्याचमुळे आपल्याला योग करून मेंटल पीस मिळतं, बॉडीची फ्लेक्सिबिलिटी मिळते. आणि योगामुळे काय होतं? फ्लेक्सिबिलिटी मिळते, स्टेबिलिटी असते, बॅलन्स येतो आणि मेंटल पीस असते. तर प्रत्येक आसन करताना ह्याचं जर आपण
म्हणजे आपण कसं परफेक्ट करतोय आसन, कुठच्याही स्टेजला असाल तुम्ही, आपण जे चित्र बघतो, फोटो बघतो तसं नाही करता येईल, पण कुठून तरी सुरुवात करा. आणि म्हणून मी आता उभ्यानी सुरू करते. हे सगळे आपल्या बॉडीमध्ये प्रॉब्लेम जे झालेले आहेत ना, ते आपल्या लाईफस्टाईलमुळे झालेले आहेत. गाडीत बसणं, इकडे आल्यावर खुर्चीवर बसणं, सबंध दिवस टीव्ही समोर बसणं. कारण हे का मी कॉन्फिडेंटली म्हणते, आपल्याला आठवत असेल आपण जेव्हा भारतात होतो, सहज 3-4 मजले लोक चढून जायचे, काही प्रॉब्लेम यायचे नाहीत. आता दुसऱ्या मजल्यावर जायला पण आपल्याला लिफ्ट लागते. यशवंत गृह आहे शिवाजी पार्कला, त्याच्या समोर एक बिल्डिंग आहे. 4 मजली बिल्डिंग आहे आणि 5व्या मजल्यावर गच्ची आहे. तिकडे मला एकदा मी चीफ गेस्ट म्हणून कुठच्या तरी दिवाळी कार्यक्रमाची तिकडे गेले होते. ते व्हॉलंटियर सतत 4-5 जिने वरती खालती करतात, काही प्रॉब्लेम नाहीये त्यांना. माझा मुलगा आम्स्टरडॅमला होता. मी 15 वर्ष तिकडे आम्स्टरडॅमला जायचे. अरे वर्षातनं 2दा 3दा जायचे. मध्ये कोणाला हिपचा प्रॉब्लेम नाहीये, नीचा प्रॉब्लेम नाहीये, अँकलचा प्रॉब्लेम नाही. कारण ते सतत, इव्हन बिंग अ फर्स्ट वर्ल्ड कंट्री, ते बाईकवरनं असतात. आणि दुसरं तुम्ही बघितलं, त्यांचे उंचच्या उंच जिने असतात. व्हेरी फ्यू यूज एलिव्हेटर्स. मग आपली पोरं, स्ट्रोलर, बिअरच्या बाटल्या, ग्रोसरी वरती खालती सतत करत असतात. कोणालाही प्रॉब्लेम नाहीये तिकडे. सो आपला इथे अमेरिकेत ज्या एवढ्या नी सर्जरी, हिप सर्जरी होतात, बेसिकली आपला लाईफस्टाईलचा प्रॉब्लेम आहे इथे. आणि म्हणून वी नीड टू स्टार्ट. आपण जे काय केलेलं आहे इतकी वर्ष, वी हॅव टू डू इट, अनडू इट. आणि वी हॅव टू डू इट स्लोली. पण कुठून तरी सुरू करायला पाहिजे. आता प्रत्येक योगासना करताना, जसं मी म्हटलं, बॉडी माइंड सोलचं युनियन आहे, तसंच योगासना करताना आपल्या मसल मुवमेंट्स, आपली ब्रेथ आणि आपली दृष्टी, ह्याचं सगळ्यांचं युनियन व्हायला पाहिजे. ॲज आय सेड अगेन, कुठूनही तुम्ही सुरू करा, पण तिन्ही करताना तुमची ब्रेथ, तुमच्या मसल मुवमेंट्स आणि दृष्टी ह्याचं युनियन व्हायलाच पाहिजे. आता मी डान्सर आहे. आता आमच्या डान्समध्ये पण आमचा हात जिकडे जातो तिथे दृष्टी असते. योगासनामध्ये पण दृष्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मी आता अमेरिकन माझे योगा टीचर्स आहेत, ते पण दृष्टी हाच शब्द वापरतात. म्हणजे आता आपण सुरू करूया. उभं राहून पहिलं आसन, अगदी स्टॅबिलिटी. काय आपले एम काय आहे? फ्लेक्झिबिलिटी, स्टॅबिलिटी, बॅलन्स. आणि श्वास घेतला आणि कॉन्सन्ट्रेट केलं तर मेंटल पीस येणारच. सो पहिलं आहे ताडासन. नुसते दोन्ही पाय जमिनीवर रोवून उभं राहायचं. ताठ, स्पाईन इरेक्ट. मागच्या वेळेला मी कसं सांगितलं, एज इज डिफाईन्ड बाय हाऊ फ्लेक्झिबल, हाऊ प्लायबल युअर स्पाईन इज. सरळ उभं राहायचं, स्पाईन इरेक्ट, हात असे करायचे आणि इतकं फॉर्म राहायचं की कोणी तुम्हाला धक्का दिला तरी पडता कामा नये. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला मसल्स टाईटन करायला पाहिजे, पोट टाईटन करायला पाहिजे. बेली बटन शुड गो नेक्स्ट टू द स्पाईन, म्हणजे आत ओढायला पाहिजे. आणि नुसतं उभं राहायला आणि दृष्टी सरळ पाहिजे. आणि अशा परिस्थितीत इन्हेल एक्सेल, इन्हेल एक्सेल. म्हणजे आपण इन्हेल करताना, आणि इन्हेल आपण म्हणजे ऑक्सिजन नाहीये, आपल्या संस्कृतीमध्ये त्याला म्हणतात प्राणवायू. प्राण इज व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्या आपण नुसता श्वास घेतो त्याच्यातनं शरीराच्या पेशीमध्ये प्राण जातो. सो प्राणवायू आपण सगळ्या आपल्या बॉडीत खेळवतो आणि म्हणून आपलं हिलिंग होतं. हे ताडासन नुसतं करायला लागलात तुम्ही, सगळे पाय रोवून उभं राहायला पाहिजे. पायाची बोट पण दे शुड पेनिट्रेट इन युअर मॅट. काफ मसल्स, थाय मसल्स, पोट, हात, चेस्ट सगळं टाईटली करायचं. इन्हेल एक्झेल करायला रिलॅक्स. असं सुरुवात इथून करा, नुसतं उभं राहून ताडासन. आता दुसरं जे आसन आहे ते अगदीच मी उभ्यानीच आसन दाखवणार आहे. त्याला वीरभद्रासन म्हणतात किंवा वॉरियर म्हणतात. आता ह्या सगळ्यामध्ये आपल्या पायाची पोझिशन खूप इम्पॉर्टंट असते. कारण वीरभद्रासन 1 आणि वीरभद्रासन 2 ह्याच्यामध्ये पायाची पोझिशन फरक आहे, मागच्या पायाची. वीरभद्रासन 1 मध्ये एक पाय पुढे टाकायचा, दुसरा पाय 45 डिग्रीज मध्ये
मागचा पाय 45 डिग्रीज मध्ये आला पाहिजे. अगेन पाय टाकताना पायाचा तळवा मॅटवर रोवला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला हलवलं तरी हलवू देणार नाही. आणि पुढचा नी बेंड करायचा. तर तुम्ही स्टार्टिंग असाल एवढाच बेंड होईल, पण तरी बेंड करायला पाहिजे. ऍडव्हान्स्ड असाल तर कितीही खालती जाईल. म्हणजे आयडियली तुमचं थाय शुड बी पॅरलल टू द ग्राउंड इतकी ही, पण ही अल्टिमेट पोझिशन आहे. तुम्ही सुरू करत असाल तर नुसतं इथून करून हे आणि हात वरती आणि दृष्टीवरती पाय बेंड करायचा. हे करताना आपलं इकडे अय्या तो काय करतोय, शी त्याचं किती वाईट आहे, ती काय करते, ओ ही ऍडव्हान्स, काही नाही. आपण आपल्या कोणालाही कम्पेअर करायचं नाही. यू आर डुईंग युअर योगा फॉर युअर बॉडी, नो कम्पॅरिझन. नुसतं बेंड करायचं, हात वरती करायचे आणि दृष्टीवरती. इनहेल एक्झेल. परत हाताचे मसल्स टाईट, बोटापर्यंत टाईटनेस दिसायला पाहिजे. सगळे पायाची बोट रोवलेली, हात सरळ दृष्टीवरती. हे इनहेल कितीही वेळ करा. परत एक करताना तुम्ही बॅलन्सनी मागे जा, गुडघा सरळ करा आणि परत ताडासनामध्ये या. आता दुसऱ्या बाजूला आपल्याला दोन बाजू आहेत शरीराला, त्यामुळे आसनं पण दोन्ही बाजूला करायला पाहिजे. यू कॅन जस्ट डू वन आसन आणि नॉट डू द अदर. दोन्ही बाजूनी आसनं करायला पाहिजे. आता हे झाल्यावर परत दोन्ही साईडच्या आसनामध्ये फरक होऊ शकतो, डिपेंडिंग आपल्याला काय ट्रॉमा झालाय, काय आहे, एनिथिंग फरक येऊ शकतो. सो ह्या ह्याच्यात जर छान झालं आणि ह्या ह्याच्यात आई माझं होतच नाहीये, डोंट गेट डिसअपॉइंटेड. हळूहळू ज्या ह्यानी येत आहे त्या ह्यानी सुरू करा. एक्सेप्ट मागचा पाय 45 डिग्रीज मध्ये, पुढचा पाय सरळ, टो शुड बी पॉइंटिंग सरळ. ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत ना, त्या आधीपासून म्हणजे सुरुवातीपासूनच तुम्ही फर्मली डोक्यात ठेवा आणि शरीरात त्या आणा. म्हणजे ती आसनं परफेक्ट होतात आणि त्यांनी जो काय लाभ आपल्याला मिळणार असतो तो पूर्ण लाभ होतो. ही बेसिक पोझिशन घेतल्यावर देन बेंड युअर नीज, गो फर्दर. एज आय सेड, नाही एवढाच येत असेल दॅट्स फाईन. आणि हात वरती गेल्या, दृष्टीवरती सगळी बॉडी टाईट करा. आणि म्हणजे एज आय सेड, फ्रॉम द टोज टू द टिप ऑफ द फिंगर्स. आणि स्लोली इनहेल एक्झेल. किती तुम्हाला 5 मिनिटं, 10 मिनिटं. आणि आयडियली योगासना करताना यू डोंट काउंट इन मिनिट्स, यू काउंट इन ब्रेथ्स. ही 5 ब्रेथ इकडे केलं तर ह्या बाजूला पण 5 ब्रेथ करायचं, 10 ब्रेथ केलं तर ह्या बाजूला पण 10 ब्रेथ करायचं. आणि तुमचं गोल हे करा, वाढवत जा. आज मी 10 ब्रेथ्स केली आहेत, उद्या 15, उद्या 20. कुठच्याही पोझिशन मध्ये ब्रेथ केलं काहीही वाया जाणार नाहीये तुमचं. आपण जे इतकी वर्ष शरीरावर अत्याचार केले ते आपण अंडू करतोय. तेवढी वर्षाचे तेवढे तास जरी आपण केले तरी त्याचा फायदा होणार आहे. सो स्टार्ट फ्रॉम टुडे. सो हे पहिलं एक मिनिट सांगितलं, मीनाताई, ताडासन सॉरी नुसतं उभं सॉरी राहायचं. टू इंटरप्ट यू. मीनाताई, एक फक्त रिक्वेस्ट आली की तुम्ही थोडासा कॅमेरा खाली केला तुमचा तर तुमचे पूर्ण पाय दिसतील, म्हणजे असं. ओ या. बघते आता. आय एम व्हेरी बॅड, टेक्निकली व्हेरी बॅड. दिसतंय आता जरा, दिसतंय. नाही, पाय अजून खालचे नाही दिसत आहेत, तर त्यामुळे तो ओके, जरा मी अजून हे कंटिन्यू करा. बेटर. व्हेरी गुड. जर असा जो उभी करा, अदरवाईज दिस इज. नाही नाही, आता आता नाही दिसणार. मगाची फारच वाईट. पोझिशन, हा मगाचं चांगलं होतं. जितका व्हर्टिकल राहील थोडा. ठीक आहे, हा. कंटिन्यू. कंटिन्यू. येस. ओके. आता एवढा फोन माझा लांब गेलाय ना, मला ते दिसत नाही. दॅट्स ओके. सो बेसिकली मी हाताने दाखवते. आमच्या ह्याच्यात ना डाचामध्ये पायाचं कधी कधी आमचे टीचर्स आहेत ना, ते हाताने पण करायचे. तर आता इथं इथं असं. तर आता एक पुढचा जो पाय आहे तो पाऊल सरळ असतं आणि हे मागचा जो आहे तो 45 डिग्रीज मध्ये असतं. दुसऱ्या बाजूला पण सेज, पुढे गेलेला पाय सरळ, टोज पॉइंटिंग फ्रंट आणि मागच्या बाजूला 45 डिग्रीज.
सो वी टॉक्ड अबाउट ताडासन, जे सरळ आहे आणि सगळे मसल टाईट करायला पाहिजे, डीप ब्रीदिंग करायला पाहिजे, तुम्हाला धक्का मारला तरी हलता कामा नये. आणि असं असायला पाहिजे की त्या पोझिशन मध्ये तुम्ही तासन तास उभं राहू शकाल, इतकी तुम्ही कम्फर्ट त्या पोझिशन मध्ये आणायला पाहिजे. म्हणजे यू कॅन हॅव थोडासा स्ट्रेन बट नो पेन. पेन असेल तर दॅट्स नॉट अ योगा पोझिशन, त्याच्यामुळे तुम्हाला कसलाही फायदा होणार नाहीये. सो हे ताडासन झालं, हे वीरभद्रासन झालं. मी म्हटलं तसं मसल मुवमेंट, श्वास आणि दृष्टी या तिन्हीचं परफेक्ट कॉम्बिनेशन पाहिजे आपल्या योगासनांना. सो हे वीरभद्रासन एक आहे. आता वीरभद्रासन 2, अगेन आय एम शोईंग यू जस्ट स्टँडिंग आसनं. ज्यांना पायाचा बसायचा त्रास आहे, ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, यू स्टार्ट डुईंग विथ सगळी व्हर्टिकल, म्हणजे उभं राहायची आसनं, दॅट्स फाईन. हळूहळू फ्लेक्झिबिलिटी आपली वाढणार आहे, हळूहळू स्टेबिलिटी वाढणार आहे, बॅलन्स वाढणार आहे आणि मेंटल पीस. बिकॉज आपण श्वास इतका घेतोय, कॉन्सन्ट्रेट करतोय आणि कुठेही बघायचं नाही. तुम्ही जर क्लासला जात असाल इतर तिकडे, तो काही नाही, यू आर डुईंग युअर योगा विच एव्हर, तुम्हाला जसा जमेल तसा. नो कॉम्पिटिशन, नो कम्पॅरिझन. सो आता वीरभद्रासन 2 अगेन, हा पाय सरळ आहे, फक्त मागचा जो पाय आहे हा, हे सरळ आहे, मागचा जो पाय आहे तो आता परपेंडिक्युलर गेलेला आहे पुढच्या पावलाशी. म्हणजे दोन्हीच्या टाचा ज्या आहेत त्या एकमेकाला अशा चिकटतात आणि परपेंडिक्युलर झालेल्या आहेत. मागच्या वेळेला आपण टाचा सेपरेट होते आणि 45 मध्ये होते, आता परपेंडिक्युलर झालेला आहे. आणि अगेन हात सरळ आहे, पाय बेंड झालाय आणि दृष्टी टिप ऑफ दिस फिंगर वरती आहे, टिप ऑफ मिडल फिंगर. पायाचे टोज अगेन सरळ आहे. ह्या पोझिशन मध्ये तर लोकांना अगदी फार इच्छा होते इतर बघायची, मागे कसा करतोय, पुढे कसा करतोय. इफ यू आर इन अ ग्रुप, डोंट डू दॅट, जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन द टिप ऑफ युअर मिडल फिंगर. अगेन श्वास, जितके तुम्हाला ब्रेथ्स घ्यायचे तितके ब्रेथ्स घ्या, पण हा श्वास हे करा. दिस इज वीरभद्रासन 2 और वॉरियर 2. एक परत अगेन, वेन यू आर कमिंग आउट ऑफ द पोज, पहिल्यांदा हे पाय सरळ करायला पाहिजे, देन हा पाय उचलून मागच्या पायाला हे करा. अगेन एका बाजूला गेलं, आपल्याला 2 साईड्स आहेत बॉडीला, दुसऱ्या साईडला तेच करायला पाहिजे. पाय पुढे, हा 45 डिग्री मध्ये, टाचा दोन्ही एकमेकाला एका लाईन मध्ये, पुढे गेल्यावर हात बाहेर वाकवायचं, दृष्टी ऑन द टिप ऑफ युअर मिडल फिंगर आणि श्वास घ्यायचा. दिस इज वीरभद्रासन 2 और वॉरियर पोज. आता ह्या वॉरियर 2 पोज मधनच अजून काही काही पोजेस पुढे डेव्हलप झालेले आहेत. अगेन मी नुसत्या ह्याच्या सिम्प्लिफाय करून सांगणार आहे. तुमचा एवढा नाही पाय वाकत, एवढा करा. पोझिशन हॅज टू बी सेम. आता ह्याच्यातनं अजून 2 पोजेस ह्याच, हे बेसिक नंतरच आहे. एक आहे एक्सटेंडेड साइड अँगल. ही अत्यंत सोपी पोज आहे, पण ह्याचे फायदे खूप आहेत. आपला हा जो हात फोरआर्म आहे तो आपल्या थायवर रेस्ट करायचा, हा हात वरती करायचा, टिप ऑफ द फिंगर कडे दृष्टी, आणि हा हात आणि हा पाय सगळे स्ट्रेट लाईन मध्ये झाले पाहिजेत. दॅट्स द एंड. पुढचा पाय तुम्हाला वाकवेल तेवढा, किती ऍडव्हान्स झालात तर तुम्ही खालपर्यंत जा, पण हा लेफ्ट साइड ऑफ युअर बॉडी शुड कम्प्लिटली रिमेन पॅरलल लाईक अ रॉड. नाही एवढं करा, दॅट इज फाईन. दृष्टीवरती, टिप ऑफ द मिडल फिंगर कडे, आणि ब्रीद इन, ब्रीद आउट. कितीही, 4 ब्रेथ, 5 ब्रेथ, 10 ब्रेथ, कितीही. परत बाहेर येताना स्ट्रेटन युअर लेग, हात खाली, मागच्या पायात जोर देऊन आला. सेकंड साइड यू हॅव टू डू द सेम थिंग. पाय पुढे, पाय वाकवायचा, रेस्ट ऑन युअर थाय, वरती टिप ऑफ द फिंगर कडे दृष्टी, सगळं स्ट्रेट लाईन मध्ये, हात, हिप्स आणि पाय स्ट्रेट लाईन मध्ये. डीप ब्रेथ. सो हे वीरभद्रासनचं फर्स्ट व्हेरिएशन, एक्सटेंडेड साइड अँगल म्हणतात. आणि ह्याचा सेकंड व्हेरिएशन इज त्रिकोणासन. त्रिकोणासन मी समोरून दाखवते. सो हे जर मी वीरभद्रासन मध्ये गेले,
तर त्रिकोणासन हे आहे आणि पण पाय सरळ येतो, म्हणजे इट लुक्स लाईक अ त्रिकोण सगळा. तुम्हाला एवढा नाही, आता मी खूप वर्ष करते म्हणून माझा हात जमिनीला टेकतो नाही, तर दिस इज गुड इनफ, एवढंच करा. पण हे गुडघे वाकवायला काम, सरळ आहे गुडघे, एवढं होईल. पण मेक शुअर तुमचे दोन्ही आर्म्स आणि स्ट्रेट लाईन आणि दोन्ही लेग्स हे कम्प्लिटली स्ट्रेट आहे. आणि पायाची पोझिशन पण तशीच, टोज पॉइंटिंग देअर, दीज टोज पॉइंटिंग हिअर. सो बेसिक पोझिशन अगदी तुमच्या स्ट्रॉंग करून घ्या, कारण तुमच्या पोझिशन जर स्ट्रॉंग असेल तरच फायदा होणार. आपलं असं काहीतरी केलंय, हे केलंय, काही फायदा होणार नाही. उलट तुमची जी, मी पहिल्यांदा काय सांगितलं होतं, मेकॅनो आहे आपला, मेकॅनो सारखं आपलं स्केलेटल बनलेलं आहे. काहीतरी आपले लाईफचे प्रॉब्लेम्स काय जे आहेत, कम्प्युटर वगैरे, त्यामुळे खूप हे होतं. सो ऑल वी हॅव टू डू विथ द हेल्प ऑफ मसल्स, टेंडन्स आणि प्राणवायू, आपल्याला जे शरीर लाभलेलं आहे ते आपण रिस्ट्रक्चर करायचं. दॅट्स द एम ऑफ योगा. आणि हे करता करता आपल्याला जे मेंटल पीस मिळतं, दॅट इज अन ऍडेड ऍडव्हान्टेज. सो हे मी सांगितलं वीरभद्रासन जे आहे त्याचं एक्सटेंडेड साइड अँगल आणि त्रिकोणासन हे त्याचेच ऑफशूट्स आहेत. वीरभद्रासन 3 हे जरा कठीण आसन आहे, कारण ती इट इज अ बॅलन्स पोज. म्हणजे तुम्ही एका पायावरच तोलता, दुसरा पाय पूर्ण वरती करता, हात समोर आहे. ही कठीण आहे, नका करू आत्ता, कारण इट्स ऍडव्हान्स योगाची पोज आहे. पण बॅलन्स पोजेस करणं आर व्हेरी इम्पॉर्टंट. आता ट्री पोज आहे, दिस इज द ट्री पोज. पाय इकडे हे केला आणि हात वरती केले, पण एवढंच नाही जमलं पहिल्या वेळेला तुम्हाला. नी जॉईंट अवॉइड करायचंय तुम्हाला, नी जॉईंटच्या वरती करायचंय पाय, आणि हात वरती इतर ह्या पोझिशन मध्ये, किंवा ट्रीचे म्हणतात इथे ब्रांचेस हलतायत वगैरे, काही अडव्हान्स पोज आहे. पण बिगिनरला हा जो हे पाऊल आहे ते फक्त एवढं ठेवा, जस्ट दोन्ही पाव, म्हणजे हे ट्री पोज एका पायावर तुम्ही तोलताय स्वतःला. पण तुम्ही जे बिगिनर असाल, नुसतं एक पाय सरळ, दुसरा पाय टेकवलेला, पण असा कृष्णाची कशी बासरी असते तसा सरळ, दिस इज द ट्री पोज. हात वरती करा पाहिजे. जसं जसं तुमचं ह्या पायातलं वजन म्हणजे वजन घ्यायची क्षमता, होल बॉडी वेट ह्या पायात घ्यायची क्षमता जशी वाढेल, तसा हळूहळू तुमचा वरती जाईल, अँकल पर्यंत जाईल, त्याच्यावरती जाईल. आणि मग हे फुल एक्सटेन्शन, म्हणजे ही पूर्ण पोज आहे. ऑलवेज इन स्टेजेस. मी म्हंटल तसं 15 वर्ष करते, त्यामुळे आता जरा मला ऍडव्हान्स स्टेजेस इझिली जमतात. आय एम नॉट परफेक्ट, पण लिटल गेटिंग बेटर दॅन लास्ट इयर. सो आपल्याला सुरू करायला पाहिजे. अगेन ह्या बाजूला केलं, ह्या बाजूला करायलाच पाहिजे. नी अवॉइड करायचा, इधर थायला ठेवायचं, और तुम्ही सुरू करणार असाल तर स्टार्ट जमिनीवर नुसतं टोजवर, हा पाय सरळ आहे, नुसतं टोजवर चिकटवा, किंवा नंतर त्याच्यानंतर काफ मसलला. आमच्या ह्याच्यामध्ये योगा स्टुडिओमध्ये आहे ना, स्टीव्हन, त्यांनी तर इतकं एक सुंदर आसन क्रिएट केलंय, समथिंग लाईक अ ट्री पोज. कारण सगळ्यांना जमणार नाहीये, पहिल्या तुम्ही मेन्युअर बिगिनर, तुम्हाला जमत नाही. व्हॉट ही सेज इज, यू जस्ट हा पाय सरळ ठेवा, फक्त हा पाय करून हे करा. म्हणजे तुम्हाला जर नाही जमत तर तुम्हाला, यू स्टील हा पाय तुम्ही खालती आणू शकता. आणि देन गो सो दॅट युअर लेफ्ट साइड ऑफ द बॉडी इज कम्प्लिटली स्ट्रेट. सेम थिंग ऑन द ऑपोजिट साइड. दिस इज अ स्टार्ट. कम्प्लिटली सगळं स्ट्रेट होईपर्यंत तुम्ही करा. अगेन तुम्हाला दिस इज, आधी तुम्हाला जमणार नाही, पण डोंट गेट डिस्करेज. तुम्हाला सुरू करायचंय काहीतरी, यू हॅव टू ट्रेन युअर मसल्स. मसल्स आर टू कम्फर्टेबल खुर्चीवर बसून, गाडीत बसून. थोडं त्यांना जरा शिकवा, अरे बाबा तुम्हाला काम करायचंय, यू नीड टू वर्क, यू नीड टू गेट द बॉडी मुव्हिंग. सो वी हॅव टू रिट्रेन द मसल्स, आपण जे लहानपणी होतो ते.
आणि हे कधीही तुम्हाला दमला, काही दमला, ते असं काही नाहीये तुम्हाला 1 तास कंटिन्युअस करायला पाहिजे, किती दमला तरी. नो. नुसतं उभं राहा, पण बसू नका. टेक अ ब्रीदर. ही सूर्यनमस्काराची ही ओरिजिनल पोज आहे. नुसतं हे करून टेक अ ब्रीदर. आता मी म्हंटल तसं आपल्याला हे बॉडीचे बिगिनिंग पोजेस उभं राहून आहेत. याच्यानंतरच मी एक पोज जी दाखवणार. सो वीरभद्रासन 1, वीरभद्रासन 2, एक्सटेंडेड साइड अँगल, त्रिकोणासनचं अगदी बिगिनिंग जरी केलं तरी दॅट इज फाईन. फक्त ते दोन्ही हात एका सरळ लाईन मध्ये यायला पाहिजे. बॅलन्स पोज मध्ये ट्री पोज आहे, कारण वीरभद्रासन 3 ऑल्सो इज अ बॅलन्स पोज, पण नाही ती म्हणजे पाय एक वरती करून हे कठीण आहे. सो मी म्हटलं तसं माझ्या तो स्टीव्हननी हे केलंय तसं एक पाय करायचा, तोच हात वरती करून विथ व्हेरियस बॅलन्स पोजेस आर अ मस्ट. कारण त्यामुळे आपलं फुल कॉन्सन्ट्रेशन आपल्या बॉडीकडे जातं, श्वास चालू असतो. आणि तुम्ही बघा, तुम्हाला एक जर बॅलन्स पोज जमली, किती छान वाटतं स्वतःविषयी. यू फील सो गुड अबाउट युअर सेल्फ. आता आपल्याला थोडं खालती वाकायला पाहिजे, आणि खालती वाकण्यासाठी कमरेवर हात, पीटीला आपण करायचं ना शाळेत, आणि खालती वाकायचं. आता नॉट एव्हरीबडी विल बी एबल टू गो डाऊन, बट ट्राय अँड गेट युअर हेड डाऊन दॅन युअर हार्ट. हेडला जास्ती सप्लाय तुम्हाला ब्लड सप्लाय हे करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपलं हेड वेस 12 पाउंड्स. आपण इतके सारखे मोबाईलवर बघत असतो, हे करत असतो, सारखं वरती असतं मानेवर, त्यामुळे त्रास, दबाव पडतो, मानेचे व्हर्टिब्रे कॉम्प्रेस होतात, नर्व्हवर प्रेशर येतं. सो यू नीड टू गेट द हेड अवे फ्रॉम द सर्व्हिकल स्पाईन आणि बिलो द हार्ट. तर नुसतं खालती हे करून कमरेवर हात किंवा हात खालती, पहिल्यांदा नाही टेकणार तुमचे हात जमिनीला, किंवा पावलांना नाही टेकणार. इट्स अ प्रोसेस, इट्स अ जर्नी, योगाचा जर्नी आहे. बट ट्राय अँड गेट युअर हेड डाऊन, सो इट विल रिलीव्ह द प्रेशर ऑन युअर सर्व्हिकल स्पाईन. आणि हार्ट पेक्षा खालती गेल्याने जास्ती ब्लड सप्लाय पण होणार आहे. आणि देन कधीतरी तुमचे हात टेकायला लागतील. ऍज आय सेड, एव्हरीबडी यू नीड टू चॅलेंज द बॉडी. मी आता असं करून माझं डोकं खाली करायला हे करते, म्हणजे आय एम नॉट ब्रॅगिंग, पण प्रत्येकाने, कोणीही परफेक्ट नसतं. योगा आयुष्यभर शिकला तरी परफेक्ट नसतं, एक्सेप्ट अयंगार वगैरे, ते काहीही करू शकायचे. पण आपण, वी आर ऑल लर्निंग, वी आर ऑल गोइंग थ्रू, बट यू हॅव टू स्टार्ट अगेन. हे केल्यावर ब्रीथ, ब्रीथ, ब्रीथ. जितका वेळ, 5 वेळ ब्रेथ, आणि हळू खालती या. कारण तुमचं जेव्हा हेड हार्टच्या खाली असतं, देर इज लाईकलीहुड की तुम्हाला चक्कर येणार आहे. सो इथून वरती येताना हळू 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 या पहिल्यांदा. नंतर सवय झाल्यावर यू कॅन फटाकन येऊ शकता. व्हेरी इम्पॉर्टंट पोज तू उभं राहून असायला, की यू डोंट, सगळ्या पोजेस नाही तुम्हाला जमणार, तुम्हाला पुढच्या वर्षी जमतील बसले पोजेस. वेन युअर मसल्स बिकम स्ट्रॉंग, वेन युअर जॉईंट्स बिकम प्लायबल, पुढच्या वर्षी जमतील. पण आत्तापासून सुरू करा. गेट इन द प्रोसेस ऑफ युअर मसल मुवमेंट्स, युअर ब्रेथ आणि युअर दृष्टी, त्यांचं एकत्र आणायचं सुरू करा. नंतर आपण म्हटलं तसं स्पाईन फ्लेक्झिबिलिटीमुळे आपलं वय, म्हणजे दॅट डिटर्मिन्स हाऊ यंग यू आर. स्पाईन फ्लेक्सिबिलिटी. आता हे ह्याच्याने स्पाईन आपला पुढे जातो, तसाच मागे जायला पाहिजे. आणि नॉर्मली सगळ्या योगामध्ये काउंटर पोजेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही पुढे गेलात तर मागे पण जायलाच पाहिजे. मागे जाताना असं करू नका, बॅड न्यूज. पहिल्यांदी हात असतात ते आपल्या किडनीच्या एरियामध्ये ठेवा. मेक युअर सेल्फ स्टेबल. पाय परत जरा लांब करायचे, आणि देन मागे जा. दृष्टी सिलिंग कडे, आणि ब्रेथ हे करा. सो आपला स्पाईन पुढे वाकला, मागे वाकला. नाव वी हॅव टू मूव्ह द स्पाईन साइडवेज, साइडवेज. आणि आता गेज कसं कराल तुमचा प्रोग्रेस काय होतोय. हा हात आहे, तो थाय पहिल्यांदा एवढाच जाईल, थोडासाच जाईल.
then how low you can get. Oh, I'm below the knee today. Oh, I'm getting. This is how you gauge your progress. आणि at the same time, आता हे करताना दृष्टी पाहिजे सिलिंग कडे. ह्यामुळे तुम्हाला बॅलन्स पण येतो, स्पाईनची फ्लेक्सिबिलिटी पण येते, लेग मसल स्ट्रॉंग होतात. ऍज वी गेट ओल्डर यू नीड स्ट्रॉंग लेग मसल्स. फॉर डायबेटिक्स लेग मसल्स, काफ मसल्स आर देअर सेकंड हार्ट. म्हणजे त्यामुळे जेवढं हे करतात म्हणजे तुमचं इन्सुलिन लेव्हल म्हणजे ब्लड सर्क्युलेटिंग ग्लुकोज लेव्हल कमी होते ह्याच्यामुळे. सो मसल्स नीड टू बी स्ट्रॉंग, व्हेरी इम्पॉर्टंट. सो दॅट इज द रिझन. म्हणजे तुम्ही धावता वगैरे बरोबर आहे, काही म्हणजे जिम मध्ये जा, पण ह्यामुळे यू आर गेटिंग युअर प्राणवायू इन एव्हरी सेल ऑफ युअर बॉडी. सो साईडवेज झालं, पुढे झालं, मागे झालं, प्रत्येक पोजला काउंटर पोज इज अ मस्ट. मागे झालं, हे साईड. आता ट्विस्टिंग ट्विस्टिंग ऑल्सो इज इम्पॉर्टंट. आणि स्पाईन आपला सर्व्हिकल स्पाईन आहे, थोरॅसिक स्पाईन आहे, लंबर स्पाईन आहे. खालचे सेक्रम आणि कॉक्सिक्सचे व्हर्टिब्रे आहेत ते फ्यूज आहेत. सो वी डोंट हॅव टू कन्सिडर दॅट. थोरॅसिक स्पाईन वळू शकतो. सो आता लंबर स्पाईन माझा तिकडे गेलाय, थोरॅसिक स्पाईन इकडे आहे. आता सर्व्हिकल स्पाईन वळला तो त्याच्याबरोबर गेलाय, पण यू कॅन इथे वळवू शकता. म्हणजे तिन्ही सर्व्हिकल स्पाईन, थोरॅसिक स्पाईन, लंबर स्पाईन तिन्ही डिरेक्शनला वळले तुमचे. सायनोव्हेल फ्लुइड सगळं सर्क्युलेट होत आहे, मुवमेंट इझी होत आहेत, आणि असं करून तुम्ही ब्रेथ घेताय. ह्यामुळे तुमचे मसल्स पण ऑल्सो बेनिफिटिंग, लेग्स आर बेनिफिटिंग. सेम थिंग ह्या बाजूला केलं ते ह्या बाजूला पण करायला पाहिजे. सो आय एम ट्विस्टिंग. आता हा जो हात आहे, यू कॅन ब्रिंग इट ऑल द वे अप फ्रंट. स्टेबिलिटी मिळेल तुम्हाला. इथे वळले, यू कॅन जॉईन हे. सो इकडे माय lumbar is facing there, thoracic is facing there, and your cervical is facing there. सगळा स्पाईन मी पूर्ण जे हलतायत ते सगळे हलवले. जे वेन वी टूक द हेड डाऊन, आपला जो फर्स्ट जॉईंट आहे सर्व्हिकल स्पाईनचा विच फिट्स इन द स्कल, त्याच्यात त्याला मुवमेंट मिळाली. ते जे फ्यूज झाले होते ते हे केले. सो ह्यामुळे तुम्हाला सगळ्या बाजूनी मुवमेंट होणार आहे, मसल स्ट्रॉंग होणार आहे. आता एक मला हे करायचं, आपण पूर्वी भारतातनं आलेलो आहोत. भारतामध्ये कुठेही वेस्टर्न संडास नव्हते, सगळीकडे इंडियन संडास होते. पण त्यामुळे एकालाही प्रॉब्लेम नव्हता. आपले आजी आजोबा सरळ ते बाहेरचे, आणि अजूनही आपण इंडियात जातो, सो मेनी पीपल हॅव इंडियन टॉयलेट्स, दे डोंट हॅव वेस्टर्न टॉयलेट्स. यू त्याच्यासाठी ग्रेट आसन आहे. मला लिटल ऍडव्हान्स्ड आहे. नॉट एव्हरीबडी कॅन डू इट, बट ऍटलीस्ट गेट स्टार्टेड. उभं राहून आहे, आणि बेस्ट वे आहे, जिन्याच्या कठड्याला धरा तुम्ही, आणि जस्ट गेट थोडे पाय साईडवेज करून, जस्ट गेट लिटल खालती. जिन्याच्या कठड्याला करा. डोंट ट्राय इट ऑन युअर ओन. हाय मसल स्ट्रॉंग होणार. आणि करताना नॉर्मली इनहेल एक्झेल करताना मुवमेंट करायची असते. सो इनहेल एक्झेल, इनहेल एक्झेल. आणि हे करता 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 तुम्ही खालीच हळू खालती जाणार, आणि यू विल गेट इन टू फुल मलासन. याला मलासन त्याच्याचसाठी म्हणतात, कारण दिस इज द बेस्ट वे टू एम्प्टी युअर बाउल्स. अगेन ह्याला खूप वेळ लागणार आहे, आधी नाही होणार. पण यू हॅव टू स्टार्ट. तुम्हाला एम काहीतरी ठरवायला पाहिजे की मी असं बसू शकेनच. आपल्या अजूनही जर मी दादरला राहते, दादरच्या बाजारात गेलं तर हे लोक आपले कितीतरी म्हाताऱ्या बायका येतात, डोक्यावर मोठ्या टोपल्या घेऊन, टोपल्या ठेवतात आणि सरळ अशा खाली बसतात त्याच्यासमोर, दाखवत आवळे बिवळे जे काय असतं ते. कारण त्यांच्या अजून बॉडी स्ट्रॉंग झालेली आहेत, त्यांना प्रॉब्लेम येणारच नाही हिपचा आणि नीचा आणि अँकलचा. दे आर गेटिंग देअर जॉईंट्स मूव्हिंग. बेसिकली आपल्याकडे 7 मेजर जॉईंट्स आहेत. वी नीड टू कीप ऑल ऑफ देम मूव्हिंग इफ यू वॉन्ट टू सेव्ह ट्रबल. इथे शोल्डर जॉईंट,
एल्बो जॉईंट, रिस्ट जॉईंट, नेकचा मी आता म्हटलं तसं जो स्कलमध्ये जातो ते, आणि थाय हिप जॉईंट्स, नी जॉईंट्स आणि अँकल जॉईंट्स. बारके बारके आपले ह्याचे पण असतात. पण तुम्ही योगा करताना इफ यू एम की पायाचा तळवा आय एम टू डिग इन द मॅट, ते पण मसल्स आपोआप ऍक्टिव्हेट होतात. आपली बॉडी सगळ्या जॉईन झालेली आहे. त्यामुळे जे काय तुम्ही छोटी छोटी मुवमेंट पायाच्या टोजनी पण कराल ना, दॅट्स व्हेरी गुड. आणि आता मी शेवटचं उभं राहायचं व्हेरी गुड आसन दाखवणार आहे. त्याला चेअर पोज म्हणतात इथे, उत्तिष्ठासन. थोडं अगेन तुम्हाला नीचा प्रॉब्लेम असेल, जास्ती नका जाऊ, थोडस जा. आयडियली असं पाहिजे, हे वरती गेलेले आणि दृष्टी आकाशाकडे, दृष्टी सगळे हात बीत सगळे. दिस इज अ ग्रेट बॅलन्स. म्हणजे सेक्रम आणि कॉक्सिक्सला खूप छान आहे. करताना पोट आत पाहिजे. बेली बटन शुड बी इनसाइड द, बेली बटन शुड बी पुलिंग टुवर्ड्स युअर स्पाइन. टाईट हात, ऑल द फिंगर्स, सगळं टोस टाईट टाईट करायला पाहिजे. पण चेहऱ्यावर हसू पाहिजे. ऐक, कुठे त्रास नको. पहिल्यांदा होईल त्रास, पण एम शुड बी प्लेझंट स्माइल ऑन युअर फेस, आणि यू आर जस्ट लुकिंग अप अँड टेकिंग इनहेल, एक्सेल, इनहेल, एक्सेल. दिस इज अ व्हेरी गुड पोज ऑफ द स्टँडिंग आसनामध्ये. सो ह्या आता अजूनही खूप पोजेस आपण हे करू शकतो, पण मी फक्त जे मला आले होते, नीज प्रॉब्लेम आहेत, हिप प्रॉब्लेम्स आहेत, अँकल प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यासाठी म्हणून ह्या मी एवढ्या एक डिझाईन केल्या आहेत. म्हणजे एवढे मी आसनं काढलेत, एवढी 500 आणि 600 आणि 800 आसनं आहेत. मी मागच्या वेळेला म्हटलं ना, ते HYP हठ योगा प्रोजेक्ट जे इंग्लंडमध्ये सुरू झालंय, त्याच्यात तर अजून अजून ते काय लोक करतात, ते गंगेच्या तीरावर वगैरे त्यांच्या त्या इन्स्टिट्यूटच्या बायकांना, यंग बायकांना छान पंजाबी ड्रेस घालून पाठवतात साधूंच्या समोर, आणि त्यांच्याकडनं ही भुर्ज पत्र वगैरे करून मग ते त्या स्टडी करतात. आणि अकॉर्डिंग टू देम, तुम्ही यू शुड लिसन, एक मला वाटतं 35 मिनिटाचा व्हिडिओ आहे. According to them, if they unravel all the asanas in that, जे भुर्ज अजूनही आहेत, they can cure mankind without any medication. असं ते इंग्लंडचे जे HYP, वर्थ वॉचिंग अ व्हिडिओ. इट्स रिअली सो. इतकं इतकं सामर्थ्य आहे ह्या योगामध्ये. हे करायचं. तुम्हाला पुण्याचे अय्यंगार इन्स्टिट्यूट माहितीये. यु नो व्हाय ही गॉट इन टू, ब्रिटिश काळामध्ये होता तो, व्हाय ही गॉट इन टू योगा. टीबी झाला होता, ही कुडंट ब्रीथ. सो त्यांचे मेवणे पट्टभी जोईस म्हणून जे आहेत म्हैसूरमध्ये, त्यांनी सांगितलं आय क्युअर यू. आणि तसे ते तिकडे गेले, आणि दॅट्स हाऊ ही गॉट क्युअर, कम्प्लिटली गॉट रिड ऑफ हिज टीबी विदाउट एनिथिंग. अँड दिस वॉज इन ब्रिटिश टाइम्स, जेव्हा दे वर ट्राईंग टू स्क्वॉश आपलं आयुर्वेद, योगा सगळ्याला स्क्वॉश करत होतं. त्याच्यामध्ये म्हैसूरला पट्टभी जॉईस आणि अय्यंगार त्यांच्याकडनं शिकले, आणि मग पुण्याची अय्यंगार इन्स्टिट्यूट केली त्यांनी सुरू. आपल्या औंधचे पंत राजा, पंत प्रतिनिधी म्हणून होते. राजे ते, पण त्यांना इतका योगावर आणि सूर्यनमस्कारावर विश्वास होता, इंग्लंडला जाऊन त्यांनी ठिकठिकाणी सूर्यनमस्काराचे क्लासेस घेतले, की तुम्ही हे करा, तुम्हाला पूर्ण सगळ्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल, रोगापासून. सो दीज पीपल वेंट अगेन्स्ट द ट्रॅफिक, प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन त्या काळात त्यांनी एस्टॅब्लिश केलंय. आपल्याकडे एवढे तुम्ही प्रत्येक मॉलमध्ये जा, देर इज अ योगा स्टुडिओ. कारण ऍज आय सेड, ह्या लोकांना त्याचं महत्व कळलेलं आहे. फॉक्सचेज जी आमच्या इथे बिग कॅन्सर इन्स्टिट्यूट, कॅन्सर पोस्ट कॅन्सर ट्रीटमेंट, ते म्हणतात तुम्ही योगा स्टुडिओ जॉईन करा. ब्रेथनी आपल्या शरीराला किती फायदा होतो, त्यामुळे तुम्हाला कळेल. मी म्हंटल तसं, माझा नातू 1 वर्षाचा आहे, त्याच्या शाळेमध्ये ब्रीदिंग त्यांना शिकवत आहेत. आपण नॉर्मल आयुष्यात शॅलो ब्रीथ करतो, आपल्याला डायफ्रॅम मूव्ह करता येत नाही. सो लेट्स स्टार्ट मूव्हिंग द डायफ्रॅम, लेट्स स्टार्ट मूव्हिंग आवर बॉडी.
लेट्स आपलं बॉडी माइंड अँड सोलचं युनियन आपण हे करूया आणि लेट्स ऑल बी हेल्दी as long as we live. Let's get away from medication, surgery, doctors वगैरे. Yoga is the key. आणि ऍट द एंड मी एक हे सांगेन तुम्हाला, मी जे करते ते ऍज आय सेड एव्हरी डे मी करते. आपण 11:50 वाजलेत. सो एव्हरी डे जे मी करते की आपल्याला माहिती आहे बॉडीमध्ये 7 चक्र आहे. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्रार. तर ह्या चक्राला, प्रत्येक चक्राला एक बीज मंत्र म्हणून लिहिलेलं आहे, म्हणजे एक एक नाव लिहिलेलं आहे. सो मूलाधारला लम, स्वाधिष्ठानला वम, मणिपूरला रम, अनाहतला यम, विशुद्धला हम आणि इकडे ओम आणि ओम, आज्ञा आणि ह्याला ओम. सो मी काय करते ऍट द एंड ऑफ सगळं माझं झालं, योगासनं झाली, जे काही मला मनापासून जे करायचं होतं ते, स्टँडिंग, सिटिंग, बॅलन्स, या सगळ्या पोझेस झाल्यावर मग मी खालती बसते. आणि खालती बसल्यावर मी रोज कपालभाती करते 500 ते 600 वेळेला. आणि ते झाल्यावर आय डू धिस, आणि दॅट्स हाऊ आय एंड माय प्रॅक्टिस. आणि ऑफकोर्स शवासनामध्ये जाते. तर हे मी काय करते, म्हणजे अगेन दिस इज माय ओन टेक्निक, पण आय थिंक इट इज व्हेरी गुड. कारण मी मागच्या वेळेला म्हटलं तसं, आय वॉज रनिंग अ मेडिकल स्पा. आणि ऑल्टरनेटिव्ह थेरपी ज्या असतात ना, त्याच्यात खूप अशा काय काय आहेत. प्रत्येक जण जपानवरनं काही आले आहेत, काही चायनावरनं आले आहेत. तर त्याच्यात एक ना ट्युनिंग फॉर्क थेरपी म्हणून आहे, जो आपला आपण एक्सपेरिमेंट करायचो ना फिजिक्समध्ये, तो ट्युनिंग फोर्क असा केला ना, आणि तो अफेक्टेड जॉईंटला. तर मी म्हटलं, मी जेव्हा आय वॉज लुकिंग फॉर आन्सर्स, मी एका अशा ह्याच्यामध्ये गेले होते, एका स्टुडिओमध्ये, साऊंड स्टुडिओ, म्हणजे इट्स नॉट अ साऊंड स्टुडिओ, रेकॉर्डिंगचा नाही, पण हा जो होता, दिस वुमन यूज टू डू ॲक्युप्रेशर आणि हे ट्युनिंग फोर्क थेरपी. तर ते करून ती मानेला लावायची, नीजला लावायची, शोल्डरला लावायची. पण त्याचं मी जे आहे ट्युनिंग फोर्क, तर आपल्या इकडे एक भ्रामरी प्राणायाम म्हणून आहे. इट इज सो गुड, इट विल वर्क ॲज दॅट ट्युनिंग फोर्क, रिजुव्हिनेटिंग कम्प्लीट स्पाईन आणि सगळं. सो व्हॉट आय डू इज, अगेन मी खालती बसते. तुम्हाला चेअरवर बसू शकता ज्यांना नीस म्हणजे त्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना. बेसिकली दिस इज जस्ट आपल्या थंबनी कान बंद करायचे आणि मग उरलेले फिंगर जस्ट टू लुक नाईस. बेसिकली कान बंद करणं आणि त्याचा उच्चार करणं इज द थिंग, कारण त्यामुळे तुमच्या बॉडी कॅव्हिटीमध्ये रेझोनन्स होतो त्या बीजमंत्राचा. 7 बीजमंत्र, म्हणजे एक एक अक्षरशः 10-10 सेकंद तुम्ही केलात तर, आणि तुम्ही प्राणायाम केल्यावर मे बी यू गेट मोर कपॅसिटी टू डू मोर. आणि हे उरलेले हे हे कान बंद करायचे, हे 2 तुमच्या माउथच्या जवळ, हे इकडे आणि असं, ह्या त्यांनी डोळे बंद करायचे आणि यू डू हे बीजमंत्राचा उच्चार. इट फील्स ग्रेट. अगेन अनदर वे टू रिजुव्हिनेट युअर बॉडी, यू फील ग्रेट विथ दॅट. सो लेट्स डू इट. मी माझ्याबरोबर, तुम्ही करा. लम वम रम यम हम ओम ओम. आणि दॅट्स इट. दॅट्स ऑल आय हॅव टू से फॉर यू. आय होप तुम्हाला थोडा फायदा झाला. आय होप तुम्हाला थोडं थोडं योगासनाचं काय करायचं हे कळलं. आय कॅन टेक क्वेश्चन्स ना. खूपच छान मीनाताई. एवढं तुमच्या वयात तुमची एवढी फ्लेक्झिबिलिटी एकदम आम्हाला छान वाटतंय. आणि खरंच योगासनाचे खूप अगेन फायदे आहेत. एज इज अ नंबर. आय नो एज इज अ नंबर. आणि ते तुम्ही योगासनं अगेन योगासनं करणारे 120 वर्ष जगायचे, तुम्हाला माहितीये.
बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ते तुम्ही अगेन अँड अगेन प्रूव्ह करताय की एज इज अ नंबर. अगेन पण मी खूपच छान. एवढं इतके मी वर्ष केलेली आहेत आणि बेसिकली तुम्ही माझे प्रोजेक्ट्स बघितले असेल. मला फार त्याच्यात खोलात जाऊन हिस्ट्री आणि हे सगळं डिसेक्ट करायची फार मला आवड आहे. त्यामुळे जेवढं इकडून मटेरियल मिळालं ते आय इन्कॉर्पोरेटेड इन योगा, आय इन्कॉर्पोरेटेड हिलिंग माय बॉडी. राईट, राईट. आणि या दोन्ही सेशनमुळे ऍटलिस्ट एक जरी माणूस इन्स्पायर झाला ना तरी मी म्हणेन सक्सेस आहे. कारण कुठेतरी या सुरुवात व्हायला लागते. आय एम येस. शुअर खूप लोक इन्स्पायर होतील ज्या ह्यानी पब्लिक डिमांडने आपण हे दुसरं सेशन करतोय. तर नक्कीच लोकांमध्ये ते आहे की अरे आम्हाला काहीतरी करायचंय. आणि अगेन इट्स नेव्हर टू लेट. कधी तुम्ही सुरू करता. आणि थँक्यू, तुम्ही तो आस्पेक्ट घेऊन आज सांगितलं की जर बिगिनर्स असाल तर करा, एकदम घाई करू नका वगैरे. चालेल, आपण प्रश्न विचारूया, कुणाला आहेत का? पण परत एकदा धन्यवाद. खूपच छान मार्गदर्शन आणि थँक्यू. फ्लेक्झिबिलिटी बघून आय एम अमेज्ड. म्हणजे आणि माझे शब्द म्हणतात ना की मला पण जे काय मला माहिती आहे इतकी वर्ष ते मला बोलायची संधी दिली. अदरवाईज आय डिडंट नो एवढं मला काय काय माहिती आहे. जसं बोलते ना तसं काय काय आठवतं मला. राईट, राईट. आणि ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो, खरं आजचं सेशन आपण OBGYN म्हणजे नवीन बाळंतिणींना पोस्टपार्टम वगैरे ते खरं होतं. आमचा ओरिजिनल प्लॅन मीनाताईंकडून ते मार्गदर्शन घेण्याचा होता नवीन मातांसाठी, किंवा एक 2-3 वर्ष झालेत बाळ होऊन, तर त्यांना मार्गदर्शन. कारण बाई म्हटलं की वेगवेगळ्या समस्यातून जायला लागतं त्यांना. तर आम्हाला तो होता. पण अगेन पब्लिक डिमांड, जसं गौरवने सांगितलं आधी आम्हाला, की खूप लोकांना योगासनावरच हवंय. तर आता हे पोस्टपार्टम आणि त्या इश्यूचं आपण आता नंतर करू. आमची तर आता टर्म संपते. पण ठीक आहे, आपण नंतर कधीतरी मी पुढील अध्यक्षांना सांगेन की नक्की तो विषय घ्या म्हणून. पण चालेल, आपण प्रश्न विचारूया, कोणाला आहेत का? परत एकदा धन्यवाद. आणि थँक्यू थांबलात तुम्ही कारण म्हणजे कळतच नाही काय एकदम इंटरनेट गेलं. नाही तर मागच्या वेळेला मी लॅपटॉपवर होते ना, मोठा स्क्रीन होता आणि बेसिकली मला दिसत होतं. आता मी एवढ्याशा फोनवरनं करते. एक लोकांचे प्रश्न येण्याआधी कपालभातीबद्दल तुम्ही मेन्शन केलं, जरा क्विकली सांगता का? म्हणजे हे रामदेव बाबांच्या व्हिडिओ मध्ये मी ऐकलंय, पण आता जरा रिव्हिजन पाहिजे. तर एक क्विकली सांगू शकाल काय करायला लागतं? कपालभाती म्हणजे इट इज फोर्स एक्झलेशन. फोर्स एक्झलेशन केल्यानंतर आपोआप इन्हलेशन होतं. आणि त्या फोर्स एक्झलेशनमुळे म्हणजे आपण नॉर्मली आपले कम्प्लीट लंग्स एम्प्टी करत नसतो आपण. मी म्हटलं ना शॅलो ब्रीदिंग, डायफ्रॅग कधी आपण काय हेच करत नाही. म्हणजे लंग्सचा 1/3 पोर्शनच नॉर्मली युटिलाइज होतो. पण हे फोर्स्ड एक्झलेशन केल्यामुळे जो आपोआप इन्हलेशन होतं त्यामुळे ते सगळ्या अल्व्हिओलाई ज्या असतात त्या भरतात. आणि दॅट इज द रिझन कपालभाती असतं. आणि कपालभाती म्हणजे चेहऱ्यावर चमक येते, कपाळावर चमक येते तुम्ही फोर्स कपालभाती केल्यामुळे, म्हणून त्याला कपालभाती प्राणायाम म्हणतात. आता वेगळे बेसिक कॉमन आहेत अनुलोम विलोम. म्हणजे अल्टरनेट नॉस्ट्रिल ब्रीदिंग. मागच्या वेळेला मी म्हटलं तसं हिलरी क्लिंटन यूज अल्टरनेट नॉस्ट्रिल ब्रीदिंग फॉर हे. पण कपालभातीमध्ये बेसिकली खालती बसून, म्हणजे मी खालती बसून करते. आय गेस यू कॅन सिट इन द योगा. आणि अगेन स्पाइन स्ट्रेट इज द मस्ट. स्पाइन हे करायला पाहिजे. मी बसते, माझे दोन्ही हात गुडघ्यावर असतात आणि जस्ट आणि इट्स अ ग्रेट एक्सरसाइज टू टोन युअर स्टमक ऑल्सो. कारण इतक्या वेळेला तुम्ही पुढे मागे तो भाता असतो त्याच्यासारखं पुढे मागे करत असता. आणि मी हाताने मोजते. 10चं मी हे घेते, 10, 20, 30, 40 हे. मग असं करून मी 500 ते 600 रोज करते. अगेन पहिल्यांदा तुम्ही 10 करा, 20 करा, 2 पासून सुरू करा, पण सुरू करा. आणि हे मी शेवटी करते फॉलोड बाय मी आता म्हटलं तसं सगळ्या चक्राला रिजुव्हेनेट. आणि देन आय गो इन शवासन. आता शवासन देखील मिनिमम काय 1 मिनिट करायला पाहिजे. बिकॉज आपल्या बॉडीमध्ये जर एक पार्टिकल असेल इथून ब्लडचं, तर ती ब्लडची सेल सगळ्या बॉडीतनं फिरून परत राईट हार्ट पर्यंत यायला 1 मिनिट लागतं. त्यामुळे जी टॉक्सिन्स आपल्याला डेव्हलप, व्हॉट एव्हर वी आर गोइंग टू ट्राय अँड गेट रिड ऑफ, त्याला
दॅट इज द पर्पज ऑफ शवासन. तुम्ही अगदी कॉर्प सारखे असता, म्हणजे जे आपण मसलनी हे केलेलं असतं त्यांनी सगळे ज्या इम्प्युरिटीज टॉक्सिन्स जे आपल्या ब्लडमध्ये कलेक्ट झालेले असतात ते आपल्या थोरॅसिक डक्टकडे जायला पाहिजे तिथून. सो हे व्हायला निदान 1 मिनिट तरी करा. जेवढं जास्ती कराल तेवढं छानच आहे. म्हणजे ह्याच्यातनं एक्सटेंडेड शवासन केलं तर योग निद्रा विच इज हिलिंग. इन्सॉमनिया लोकांना हिलिंग आहे ते. सो इट्स ग्रेट. पण मी हे कपालभाती करते असं. धन्यवाद धन्यवाद. गौरव, काही प्रश्न आहेत आपल्याला? गौरवचं आलं की रेकॉर्डिंग विल बी स्टॉप ना. नाही नाही, रेकॉर्डिंग मी शेअर करेन असं सांगितलं अच्छा अच्छा ओके. फक्त. आय जस्ट सॉ दॅट, ॲज आय सेड, माझ्याकडे चष्मा नाहीये, जे काय थोडंसं दिसतंय त्याप्रमाणे. बरीच लोक मी आता बघतोय मेसेजवर सगळ्यांनी कौतुक केलंय तुमचं की खूपच छान आणि धन्यवाद. सो रेकॉर्डिंग थँक्यू. होईल. माझ्या शिक्षकांना, हे ज्यांच्याकडनं शिकले त्यांना धन्यवाद. जे काय त्यांनी मला शिकवलं, जे मी प्रॅक्टिसमध्ये आणून तुम्हाला शेअर करू शकते. चॅटमध्ये तरी प्रश्न नाही आहेत, फक्त रेकॉर्डिंगचाच होता, मी तो त्यांना रिप्लाय केलाय. पण ओके. कोणाला अजून प्रश्न असेल तर मे बी त्यांनी हात वरती करू शकतात. अंदाजे तुमचा योगासनं तुम्ही दररोज करता का एव्हरी अदर डे करता? कसं आहे तुमचं? वेट ट्रेनिंग वगैरे करता? काय आहे तुमचं कोण? स्केड्यूल? तुमचं कसं आहे, म्हणजे मी योगासनं आहे का? रोज योगासनं, आय एम नॉट अलाउड टू डू वेट ट्रेनिंग. कारण माझं हे आहेत ना, रॅडिक्युलोपॅथी आहे ना आणि सर्व्हिकल हे आहे, त्यामुळे माझी बॅग वगैरे देखील असे, आय कॅन नॉट लिफ्ट टू हेवी, एस्पेशली राईट साईडमध्ये. त्यामुळे मी वेट ट्रेनिंग करायला जात नाही. ह्याच्यामध्येच आहे, आय एम हॅपी इनफ. आणि तर रोज योगासनं करता का मग एव्हरी अदर डे करता आणि मग बाकी दिवस नो नो नो, चालत? रोज रोज. आणि आंघोळ केल्यावर करते. कारण आंघोळ केल्यावर का, कारण मसल्स आपले छान वॉर्म झालेले असतात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, वॉर्मअप होणार. मी सांगते, मी ह्याला आमच्या शिवाजी पार्कला सावरकर सदनमध्ये कोणी कोणी जे रामदेव बाबांकडनं शिकून आलेत ना, ते 5ला सेशन घ्यायचे. तर मी आमच्या घरातनं सावरकर सदन इज वॉकिंग डिस्टन्स, तिकडे जायचे, तिकडे करायचे. आणि मी इकडे आले फेब्रुवारीमध्ये आणि करायला लागले. पहिल्याच दिवशी माझं काहीतरी, आय इंजर्ड माय हॅमस्ट्रिंग. कारण तिकडे मी चालत जायचे, मुंबई वॉर्म आहे, मग मी योगासनं करायचे, हे मी अकाउंटमध्येच घेतलं नव्हतं. इकडे मी आल्याबरोबर घरी ब्रश वगैरे करून केलं आणि इट वॉज अ बॅड न्यूज. तेव्हापासून ठरवलं, आंघोळ, गरम पाण्याने आंघोळ करूनच योगासनं करायची. बिकॉज देन मसल्स आर नॉट स्टिफ, मसल्स प्लायबल असतात. आणि मग मी योगासनं करते. एव्हरी मॉर्निंग और व्हेनेवर आय टेक शावर आय डू योगासनं. आणि तुम्हाला तुमचं नवीन आहे युजली 5 आपण. तास, 4 ते 5 तास खाणं नकोय तुम्हाला. एस्पेशली कपालभाती करायचं असेल तर 5 तास तुम्ही खाऊ शकत नाही. देन ओनली. नाहीतर भर पेट जेवण झाल्यावर आपण कपालभाती केलं तर सारख्या ढेकरच येतील. यू वोंट हॅव एनी इफेक्ट ऑन युअर स्टमक मसल. सो मी जेवल्यानंतर अजिबात करायचं नाही कपालभाती. आणि नॉर्मल ऑल्सो योगासनं ऍटलीस्ट 3 तासाचा अवधी दिल्यावरच तुम्हाला योगासनं करायला पाहिजे. यू कांट डू योगासनं आफ्टर फुल ब्रेकफास्ट, फुल लंच, नो. बेस्ट थिंग आहे सकाळी उठून लवकर उठून केलं तर. पण बऱ्याच लोकांना नोकरी विक्रीमुळे जमणार नाही, तर ऑफिस मधून किंवा आल्यावर जो काय संध्याकाळी, असेल. संध्याकाळी अनदर ग्रेट टाइम सबंध दिवसाचा. फक्त मी करते आंघोळ केल्यावर, कारण मला तो वाईट अनुभव आला मी इकडे आल्यावरती, म्हणून आय डू आफ्टर शावर. दॅट्स अ गुड पॉइंट. युजली आपण सगळे व्यायाम केल्यानंतर शॉवर करतो, पण या पण ठीक आहे ह्याच्यामध्ये योगासनात. एवढा काय घाम जास्त येत काय नाही काम. तुम्हाला. करेक्ट करेक्ट, बरोबर. त्यामुळे चालू शकतं. या आणि मग पाणी पण मला पितात. म्हणजे, बिकॉज आय वॉन्ट मसल्स टू बी वॉर्म, before I do yoga. Then only I can challenge myself and I can do more and more yoga, म्हणजे आसनं. लास्ट क्वेश्चन, योगासनं चालू असताना पाणी प्यायला चालेल का नंतरच प्यायला चांगलं? मी सगळे. नॉर्मली नंतरच करते. ओके. काहीही एकदा सुरू केल्यावर काही मी पोटात जाऊ देत नाही. झाल्यावर मात्र यू नीड टू ड्रिंक वॉटर, कारण जे आपण टॉक्सिन्स हे केले आहेत, जे थोरासिक डक्ट मध्ये गेलेले आहेत, यू नीड टू गेट इट आउट. सो तेव्हा पाणी पिणं इज अ मस्ट. मसाज बिसाज कशाही केलं, ज्याच्यासाठी आपण थेरपी करतो, त्याच्यानंतर पाणी पिणं इज अ मस्ट. छान.
धन्यवाद मीनाताई. जर प्रश्न नसतील तर आपण थांबूया रेकॉर्डिंग. येस. थँक्यू. आणि धन्यवाद परत थँक्यू एकदा गौरव, सगळ्यांना. मला जरा हे इंटरनेट इश्यू सॉल्व्ह करून दिलास तू. गौरव आपल्याकडे नाही, नेहमी नो प्रॉब्लेम. मदतीला असतो थँक्यू. त्यामुळे. ओके. थँक्यू गौरव. ओके. बाय बाय. धन्यवाद हॅव मंडळी. अ थँक्यू ग्रेट मीनाताई. वीकेंड एव्हरीबडी. एन्जॉय. बाय. बाय.